ऊर्जेला काय म्हणतात? अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेला कॅलरी असे म्हणतात. शरीराची वाढ कोणत्या घटकामुळे होते? शरीराची वाढ प्रथिन या घटकामुळे होते. ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? ऊर्जेचा मुख्य स्रोत कार्बोहायड्रेट आहे. जीवनसत्व ए चे मुख्य स्रोत कोणते? जीवनसत्व ए चे मुख्य स्रोत आहे गाजर. जीवनसत्व सी ची कमतरता झाल्यास कोणता आजार होतो? जीवनसत्व सी ची कमतरता झाल्यास स्कर्वी हा आजार होतो. लोह म्हणजेच आयर्न कोणत्या घटकासाठी आवश्यक आहे? आयर्न हे आपल्याला रक्त निर्मितीसाठी मदत करते. शरीरातील तापमान नियंत्रित करणारे द्रव्य कोणते? शरीरातील तापमान नियंत्रित करणारे द्रव्य पाणी हे आहे. हाडासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? हाडासाठी डी जीवनसत्व आवश्यक आहे. तांदूळ, गहू, मका यामध्ये कोणता पोषक घटक मुख्य असतो? कार्बोहायड्रेट. शरीरात रोगप्रतिकार शक्ती कोणामुळे वाढते? शरीरात रोगप्रतिकार शक्ती जीवनसत्व सी या घटकामुळे वाढते. शरीरातील जखम भरून येण्यासाठी कोणते घटक आवश्यक असतात? शरीरातील जखम भरून येण्यासाठी जीवनसत्व सी हे घटक आवश्यक असतो. आहारातील संतुलन म्हणजे काय? आहारातील संतुलन म्हणजे सर्व घटक योग्य प्रमाणात घेणे यालाच आहारातील संतुलन असे म्हणतात. 13वा प्रश्न. दुधामध्ये कोणते पोषक घटक विपुल प्रमाणात असतात? दुधामध्ये प्रथिन व कॅल्शियम हे घटक विपुल प्रमाणात असतात. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेने रात आंधळेपणा होतो? ए या जीवनसत्वामुळे रात आंधळेपणा होतो. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा स्रोत कोणता आहे? डाळी. डाळी हा शाकाहारी प्रथिनांसाठी स्रोत आहे. कोणते जीवनसत्व सूर्यप्रकाशातून मिळते? डी हे जीवनसत्व सूर्यप्रकाशातून मिळते. आहारातील तंतूंचे कार्य काय? पचनास मदत करणे हे आहारातील तंतूंचे कार्य आहे. संतुलित आहार म्हणजे काय? सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात असलेला आहार म्हणजेच संतुलित आहार. बालकाच्या वाढीसाठी कोणते अन्न उपयुक्त आहे? बालकाच्या वाढीसाठी दूध हे अन्न उपयुक्त आहे. लठ्ठपणा कोणत्या घटकाच्या अतिसेवनाने होतो? चरबी. शरीरातील पेशी दुरुस्त करणारे घटक कोणते? प्रथिन. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? स्कर्वी हा आजार सी या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. जीवनसत्व B1 च्या अभावाने कोणता आजार होतो? जीवनसत्व B1 च्या अभावाने बेरीबेरी हा आजार होतो. रक्ताल्पता टाळण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? रक्ताल्पता टाळण्यासाठी लोह हे खनिज आवश्यक आहे. अन्न पचनास कोणते द्रव्य मदत करते? एन्झाईम्स. एन्झाईम्स हे पचनास मदत करते.